नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धनराज जाधव सुमुटमो प्रतिनिधी। आज मी मांजरम ह्या गावामध्ये आलेला आहे आणि सुरेश भाऊ गोरडवार यांच्या शेतावर आलेला आहे। सुरेश भाऊ यांच्या शेतामध्ये त्यांचा हरभरा हे पीक आहे। त्यांनी या पिकाला काय काय नेमकं केलं थोडक्यात आपणाला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे। पहिल्या प्रथम आपण सुरेश भाऊचा परिचय करून घेऊ। भाऊ, तुमचं नाव सांगा पूर्ण। माझं नाव सुरेश धोंडीबा गोरडवार आहे। माझा नंबर आहे मोबाईल नंबर 90 49 78 19 85। आणि गाव भाऊ तुमचं? गाव आमचं मांजरम आहे सर। तालुका जिल्हा सांगा? तालुका नायगाव, जिल्हा नांदेड। हा, तरी तुम्ही तुमच्या हरभऱ्याला कोणती कोणती फवारणी घेतल्या होत्या भाऊ? आम्ही सोर सेलक्रॉन, स्वादबीन आणि विद्युत। हा, सेलक्रॉन 50 ml आणि स्वादीन 50 ग्राम आणि विद्युत 7 ml एका पंपाला हे 15 लिटर पाण्याचं प्रमाण घेतलं तुम्ही। तर नेमकं तुम्हाला आज हरभऱ्यामध्ये तुमच्या काय बदल दिसला दरवर्षी आणि या वर्षीमध्ये? गेल्या वर्षी परत या वर्षी मी पहिली वेळेसच मारलो। हा, मला याच्या फांद्या हा, याचे ते फुटवे जास्त प्रमाणात मध्ये दिसलं सर। तरी तुमच्या एका झाडाचं ह्या फांद्या मापा बरं, मेन फांद्या मापा तुम्ही। हा, एक झाड धरा आहे ते, त्याच्या मेन फांद्या घ्या। कुठलंही झाड भाऊचं बघा, आज या पद्धतीच्या फांद्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9। मेन फांद्या तुमच्या 9 आहेत। तर त्याला एका फांदीला उपफांद्या मापा बरं। हे उपफांद्या किती आहेत एका फांदीला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। हा नाही, 11 एका फांदीला हे तुमच्या 11 उपफांद्या झाल्या आहेत। प्रत्येक ढाळा भाऊचा आहे बघा ह्या पद्धतीचा झालेला आहे। थोडं ह्याही ढाळ्याचं थोडं बूड दाखवा आम्हाला, पण त्यांना फांद्या ते आमच्या लक्षात येतात। हे बघा, एकच ढाळा आहे भाऊचा, एवढा ढाळा असा या प्रमाणात झालेला आहे। आणि घाटीचं प्रमाण सुद्धा आता फुलाचं प्रमाण चालू आहे। तरी हे यांच्या हरभऱ्याचं आजच्या घडीचं हे पोझिशन आहे। तरी आणि त्यांच्या बंधूंनी न मारलेला बाजूलाच एक प्लॉट आहे त्यांचा, त्या प्लॉटमध्ये आपण थोडक्यात जाऊया। तर सुरेश भाऊ, तुमच्या बंधूंनी सेलक्रॉन, स्वाधीन, विद्युत हे औषध वापरलेले नाहीत? नाहीत। तरी त्यांचं एक झाड घ्या बरं, तुम्ही कोणतंही घ्या। बघा, त्यांचं झाड कुठलंही घ्यायलेले आहेत त्यांनी। तर त्याच्या फांद्या माप्यावर एका झाडाच्या 1 2 3 4 5 सर। 5 फांद्या, मेन फांद्या 5 आहेत आणि उपफांद्या किती आहेत? 2 3 आहेत। उपफांद्या 3 आहेत। बघा, आपला तिकडे 9 मेन फांद्या दिसलेल्या आहेत। तरी एवढा डिफरन्स, कमीत कमी 50% याचा फरक याच्यामध्ये आहे। हा प्लॉटच आहे बघा। यांचं कुठलंही बूड दाखवा थोडं, कुठल्याही झाडाचं बूड बघा सर्वसाधारण आहे आणि फांदी अजिबात काहीच नाही। 4-5 फांद्या आहेत। आणि यांचं हे बघा इकडला कुठलाही प्लॉटचं पहा, हे बघा आजच्या घडीला पोझिशन यांचं भाऊचं हे आहे। हे बघा, कुठलंही जरी घेतल्या झाडाची, हे बघा आता इथलं पहा, बूड पहा आता हे बघा, एका याला एवढ्या फांद्या त्यांच्या आहेत। तर ह्या पद्धतीचं आजचं पोझिशन आहे। तर नेमका मग सुरेश भाऊ, तुम्हाला ह्या औषधीविषयी काय वाटलं? काय नाही सर, हे नंबर 1 आम्हाला याचा रिझल्ट आलेला आहे सर या औषधाचा। तर मी खूप शेतकऱ्याला इथे जवळपास मी 10-1 शेतकऱ्याला मी सांगितलो की बाबा हे विद्युत, सोरशाट, स्वाधीन मारा बाबा म्हणून। तरी शेतकरी खूप मारलेले आहेत। तरी मग नेमकं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना म्हणा, आपल्या पाहुण्यांना तुम्ही नेमकं सल्ला काय सांगणार? मी त्याला सांगणार की बाबा हे विद्युत आणि सोरशाट आणि स्वाधीन हे मारा बाबा, आणि सेलक्रॉन हे मारा बाबा म्हणून सांगणार। तुम्ही समाधानी आहात ना तुमच्या हरभऱ्याला हे वापरून? हो सर। धन्यवाद।